धुळे जिल्ह्यातील धमाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाताई ठाकरे अपात्र घोषित, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। ग्रामपंचायतीत एकही मासिक सभा न घेतल्याने झाली होती तक्रार, चौकशीनंतर अपात्रतेची कारवाई। शिक्रापूर चाकण मार्गावर अपघातात वडील आणि 2 मुलांचा मृत्यू, पिंपळे जगताप ग्रामस्थांनी केला रास्ता रोको। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित, मात्र अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी। नागपूरच्या मार्टिनगरमध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ बनवून स्टेटसला ठेवला। अंत्यविधीसाठी 75,000 रुपये ठेवल्याचाही चिठ्ठीत उल्लेख। मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई वडील यांनी संपवलं जीवन, नाशिकच्या टिळकवाडी भागातील घटनेनं खळबळ। मुलासोबत भोजन केल्यानंतर शहा दाम्पत्याने केलं विषप्राशन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट। भाईंदर पोलीस ठाण्यात टोरेस कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, कंपनीविरुद्ध 26 जणांनी आपले जबाब नोंदवले असून त्यात 68 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड। डायमंडमध्ये गुंतवणूक केल्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचं आश्वासन। बेडच्या परळी शहरात वाहतूक कोंडी वाढली, रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। बेडच्या केजमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, आरोपी राजेश बारगजेच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून कालपासून अल्पवयीन मुलीचा शोध सुरू। वाशिमच्या मालेगावात आंब्याची झाडं फुलोऱ्याने बहरली, यंदा गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार, नागरिकांचं लक्ष आंब्याच्या झाडांनी वेधलं। पुरंदरच्या शिवरी परिसरात रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस, हातातोंडाशी आलेले ज्वारीचं पीक रानडुकरांनी केलं जमीनदोस्त, कायमस्वरूपी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची। इंदापूरच्या सनरसमध्ये भर दिवसा माजी ग्रामपंचायत सदस्यावर जीवघेणा हल्ला, मालोजी गायकवाड जखमी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, हल्ल्याचं कारण अस्पष्ट। चंद्रपूर शहरात चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानं फोडली, 2,15,000ची रोख रक्कम लंपास, दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण। गोंदियातल्या 200 मामा तलावांचं पुनरुज्जीवन होणार, 1,417 मामा तलाव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत, मामा तलावांमुळे 40,000 हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम पूर्ण, मात्र अनेक गावात नळाला पाणी नाहीच, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, योजना कुचकामी ठरते की काय, नागरिकांचा संशय। भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब घेतलं साईबाबांचं दर्शन, शिर्डी संस्थानाच्या वतीने व्यंकटेश प्रसाद यांचा सत्कार। मालेगाव बाजारात तीळ 200 तर गूळ 70 रुपये किलोवर, मकर संक्रांतीनिमित्त मागणी वाढल्याने दरातही वाढ, रेडीमेड तीळ लाडू खरेदीवर गृहिणींचा भर। ग्रेटर फ्लेमिंगोचं साताऱ्यातील सूर्याची वाडी तलाव परिसरात आगमन, फ्लेमिंगोसह 50हून अधिक प्रजातींचे आकर्षक पक्षी तलाव परिसरात दाखल। थंडी पुन्हा परतल्याने द्राक्ष पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे, तापमान 10 ते 12 अंशाच्या दरम्यान घसरल्याने नाशिकमधले द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त। हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणामुळे पीक पिवळं पडत शेतकरी चिंतेत। हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची मुदत वाढवावी, सांगलीतील शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी, जिल्ह्यात खरेदीचे 2च केंद्र असल्याने शेतकऱ्यांची अडचण। देशविदेशात मागणी असलेल्या धर्माबादच्या मिरचीचे भाव कोसळले, बांगलादेशातील परिस्थितीची मिरची व्यापाऱ्याला फटका। चंद्रपुरात मनपाच्या राज्यस्तरीय भित्तीचित्र महोत्सवाला सुरुवात, हौशी आणि व्यावसायिक चित्रकारांना संधी, प्रथम येणाऱ्याला 1,51,000 रुपयांचं पारितोषिक। येवला शहरात नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती रॅली, नायलॉन मांजामुळे जीवितहानी होत असल्यास पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाकडून रॅलीचं आयोजन, विद्यार्थ्यांचाही रॅलीत सहभाग। तुळजाभवानी मातेच्या छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विवेक गंगणे यांच्या हस्ते गणेशोवरीत विधिवत घटस्थापना, 14 जानेवारीपर्यंत महोत्सवात देवीची छबिना मिरवणुकीसह अलंकार, महापूजा यासह अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होणार। लातूरमध्ये चक्काजाम आंदोलनात चहा आणि नाश्त्याची सोय, आंदोलनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांनाही चहा आणि नाश्ता, आंदोलकांकडून प्रवाशांची काळजी। नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला, गहू संशोधन केंद्रात 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा आधार। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढला, उत्तर विदर्भात पारा 11 अंशाच्या खाली, तर पुढील 2 दिवसात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून तापमानात वाढ होणार।
मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट, सांताक्रूज आणि कुलाबा केंद्रावर नेहमीपेक्षा कमी तापमानाची नोंद. नेपाळमध्ये काठमांडू आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचा धक्का. बिहार, पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असल्याची माहिती. वसई विरार महिला बालकल्याण विभागाकडून अंगणवाडीच्या मुलांसाठी नवा उपक्रम. अंगणवाडीतील मुलांना वेगवेगळ्या साहित्याचं वाटप. पालिका हद्दीतील 413 अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप. 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी करण्याचे शासनाचे आदेश. नाशिक महानगरपालिका देणार अहवाल. शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश.